नीट पेपर प्रकरणात पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं। विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचवल्याचा संशय तिच्यावर व्यक्त करण्यात आलाय। पुणे पोलिसांनी पहाटेच्या दरम्यान मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतलं। संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली। अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेला धनंजय लोखंडे याला मदत केल्याचा संशय तिच्यावर आहे। विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम मनीषा वाघमारे करत असल्याचं तपासातून समोर आलं। या कारवाई दरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला। धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सॲप कॉल्स आणि मेसेजही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून मनीषा वाघमारेला आज संध्याकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। काल आम्हाला एक आरोपीबाबत सीबीआय कडून माहिती प्राप्त झाली होती की नीट पेपर फूट प्रकरणी एक आरोपी पुण्यामध्ये असल्याची। त्याच्यानंतर मग आम्ही वर्कआउट सुरू केलं। मग त्या आरोपीच्या तपासामध्ये चौकशीमध्ये म्हणण्यापेक्षा शोध घेत असताना आणखी काही एक 2-3 नावं पुढे आली। त्याच्यामधील या महिलेचं एक नाव समोर आल्यानंतर मग आपण तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। कात्रज परिसरातून तिला ताब्यात घेतलेलं आहे। सर, काय नक्की या महिलेचं नाव आहे, ती काय करते आणि काय रोल आहे तिचा यामध्ये सध्या? या महिलेचं नाव मनीषा संजय वाघमारे असं आहे आणि ही ब्युटी पार्लर वगैरे चालवत असल्याबाबत विचारपूसमध्ये माहिती आलेली आहे। त्याचबरोबर तिचे आणि आपल्याला ज्या व्यक्तीचं आपल्याला सीबीआय कडून माहिती आली होती त्याचं आणि त्याचं कनेक्शन दिसून आलेलं आहे आणि प्राथमिक तपास आपल्याला घेतल्यानंतर तिच्या संशयित काही गोष्टी समोर आल्यामुळं मग पुढे तिला सखोल तपासासाठी आपण सीबीआय कडे हँडओव्हर केलेलं आहे। सर, तुम्ही देखील तपास केलाय। तिला ताब्यात घेतल्यानंतर काय नक्की तिच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चॅट आहे, काय नक्की समोर येतोय, हिचा रोल काय त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश होतोय सध्या? तिच्याकडे चौकशी केली असता आरोपी बरोबर तिचं 3 वर्षापासून काय कम्युनिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये काही मेसेजेस वगैरे त्यांचे देवाणघेवाणीचे दिसून आलेले आहेत। त्यात काही तिनं डिलीट केल्याचं पण दिसून आलेलं आहे। म्हणजे आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला यामध्ये? तसं थोडी माहिती तिनं सांगितलेली आहे आपल्याकडं। काही पैसे तिनं त्याच्याकडे दिले होते, काही घेतले होते, अशा प्रकारे तिनं सांगितलेलं आहे। सर, तिच्यावर जबाबदारी काय एक्झॅक्टली काय होती, काय करत होती ती एक्झॅक्टली? सध्याच्या या प्रकरणासंदर्भात तिनं जास्त काही आपल्याला रिव्हील केलेलं नाही, परंतु त्यांचं पहिल्यापासून संपर्क होता। मेडिकल ॲडमिशनसाठी ती मुख्य आरोपीच्या संपर्कात होती। काही मुलांकडनं पैसे घेऊन ती पुढे त्याला देत असल्याचं देखील विचारपूसमध्ये तिनं सांगितलेलं आहे।